महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। हैदराबाद गॅझेट संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी, दुपारी 12 वाजता सुनावणी। आज राज्य सरकार उत्तर दाखल करणार। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार। सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक। दिल्ली स्फोट प्रकरणी अल फलाह विद्यापीठ रडारवर। ई-केवायसी साठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ। 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली मुदत। ई-केवायसी करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025। दिल्ली स्फोट प्रकरणी अल फलाह विद्यापीठ रडारवर, संस्था चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी पाठवलं समन्स। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा एकला चलोचा नारा। खामगाव नगराध्यक्षपदासाठी अपर्णा फुंडकर यांनी भरला अर्ज। अपर्णा फुंडकर आकाश फुंडकर यांच्या बहिणी, घरातीलच उमेदवार दिल्यानं भाजपात अंतर्गत नाराजी। भाजपच्या निवडणूक संचलन समितीची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक। स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत होणार चर्चा। विषप्राशन केलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार। वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, डॉक्टरांनी उपचार नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यात हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब। पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक। आंदोलनाला खासदार निलेश लंकेंनी दिली भेट। सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये कलगीतुरा। महाडमधील विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक। पुण्यात वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल। मुठे समितीची चौकशी पूर्ण, अहवालाकडे लक्ष। ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता। पाकने आणखी एक संधी दिल्यास उत्तर कठोर असेल, भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचा पाकला इशारा।